గడ్చిరోలి జిల్లా సిరుంచి రెవెన్యూ డివిజన్లో శ్రీ పోచమ్మదేవి శీతల మాత ప్రాణ ప్రతిష్టాపన కార్యక్రమం అంగరంగ వైభవంగా ప్రారంభించారు. జూన్ 6 నుంచి 8 వరకు 3 రోజుల పాటు జరిగే ఈ ఉత్సవాలకు భక్తులు అధిక సంఖ్యలో పాల్గొంటున్నట్లు నిర్వాహకులు తెలిపారు. ఈ సందర్భంగా మాతాదేవి ప్రాణ ప్రతిష్టాపన కార్యక్రమం అత్యంత వైభవంగా నిర్వహించారు. కాగా ఈ ప్రాణ ప్రతిష్టాపన కార్యక్రమంలో సిలోంచ తాలూకా భక్తులే కాకుండా తెలంగాణ, మహారాష్ట్ర, ఆంధ్రప్రదేశ్, ఛత్తీస్గఢ్ రాష్ట్రాల నుండి సుమారు 30,000 మంది భక్తులు పాల్గొంటున్నట్లు తెలిపారు. सर्वांना नमस्कार. सिरोंचा हे गाव 550 वर्षापूर्वी इथं स्थापना झालेलं आहे आणि या गावातले पूर्वज या ठिकाणी आम्ही जिथं जे उभा आहोत शीतलादेवी मंदिरामध्ये, तर या ठिकाणी 7 ग्रामदेवता होते. त्यात एक महाकाली देवता, मदनम पोचम्मा देवता, नित्यालम्मा, पेदपोचम्मा, पोचम्मा, मल्लपूर पोचम्मा, दत्तर पोचम्मा असे 7 ग्रामदेवतांचे आमचे पूर्वज पहिले इथं पूजा करत होते आणि त्याच भक्तीने, भावाने, श्रद्धेने पूजा करत होते. तेच परंपरा मदनम पोचम्मा सुद्धा आता या ठिकाणी विराजमान झालेली आहे. मदनम पोचम्मा मूर्ती स्थापना झालेली आहे. पुरातन मूर्ती होती ती तो नवीन मंदिर बांधल्यामुळे या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. 3 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे. शुक्रवारी 6 तारखेला गंगास्नान करून पवित्र झाले. त्यानंतर 7 तारखेला या ठिकाणी हवन यज्ञ करत नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देवीला जलावास, परत फळामध्ये निवास करायला लावले. जल, फळ आणि धान्यामध्ये सुद्धा निवास करून नियमानुसार पद्धतशीरपणे याप्रमाणे स्थापना करण्यात आली. यज्ञबंध झालेला आहे. भक्तगण मोठ्या प्रमाणात तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातले इथं हजर झालेले आहेत. मोठ्या भक्तिभावाने लोकांनी पूजा अर्चना केलेली आहे. या ठिकाणी दरवर्षी तसं बोनालू कार्यक्रम होत राहते, परंतु ते स्थापना असल्यामुळे चांगल्या पद्धतीने लोकांनी भक्तिभावाने पूजा केलेली आहे. स्थापना करण्यात आले आहे. 5 ब्राह्मणांनी 2-3 दिवस पूजा अर्चना केलेली आहे आणि त्यातून हे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. मदनम पोचम्मा या ठिकाणी पुजारी माधुरबहिणा मदनया, दुर्गम्मा आणि त्यांचे पुत्र आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने माधुरबहिणा पोचम आणि त्यांची पत्नी दुर्गम्मा आणि त्यांचे 5 मुलं आणि त्याशिवाय पूर्ण गावकरी आणि या गावातील आणि बाहेरच्या गावातील लोकांनी सुद्धा मंदिर बांधकामासाठी सहकार्य केले आहे. त्या सर्वांना आम्ही अभिवादन करतो, धन्यवाद देतो. याप्रमाणे या ठिकाणी बोनालू सहित संपन्न झालेला आहे. विविध कार्यक्रम झालेले आहेत. आपण आता